असं गेल्यावर आपण पंढरपूरला कसं पोहोचणार ग ओवी? अरे अबीर, मला खूप थकवा आलाय आणि भूक पण लागली. अगं ओवी, आपण ठरवलं असतं ना पंढरपूरला जाईपर्यंत काही खायचं नसतं म्हणून, आणि आपण उपवास धरला असतो ना. मग अबीर, उपवास असल्यावर काही खायचं नाही, उपाशीच राहायचं. दुकानात काहीतरी मिळेल ना उपवासाचं. आणि अबीर, तुला एक सांगू का, माझा बाबा आहे ना कधी कधीच उपवास धरतो, पण इतर दिवसांपेक्षा उपवासालाच जास्त खातो. पण ओवी, आता ते काही खात असतात का ग? नाही ना. मग आपण त्यांच्यासाठी उपवास धरलाच पाहिजे. बर बाबा, ते समोरचे दुकान असतं ना, तिथे बघूयात काही उपवासाचं खायला मिळेल का ते. पण अबीर, तुझ्याकडे पैसे आहेत का? डोंट टेक टेन्शन म्हणतो मी, माझ्याकडे असतात बघ 20 रुपये. 20 रुपयांमध्ये उपवासाचं जे मिळेल ना ते खाऊन घ्या. आता माहित नाही काय मिळेल का नाही ते. चल आता. हा अबीर चल. अरे मन्या, हे बघ, पोरगी कवळी दिसते रे. अरे हो रे, हिला जर विकला तर चिक्कार पैसा आहे. काका, इथे उपवासाचं काय असतं का हो? नाही रे बाळा, माझ्याकडे तर काही नाही उपवासाचं, पण तुम्ही इथं सरळ चालत गेलात ना, पुढे एक हॉटेल आहे, तिथे तुम्हाला नक्कीच मिळेल उपवासाचं खायला. थँक्यू काका, मी तुमचा आभारी आहे. ओवी चल. हे चला लवकर उचले, नाही तर जातील निघून. हे ह्याला ना प्रत्येक गोष्टीत घाई असते. अरे आजूबाजूला लोक तर बघ, त्या मार खायला लावतो की काय. हे घे पटकन घे. हो चल, ठेवणे पटकन. चल, चल, चल. हो साहेब, पैसे. हे पैसे देऊन टाक रे याला. अरे काय करताय, चला पटकन. अहो घ्या हो. 20 रुपयासाठी 100 रुपये सुट्टे कुठून आणू? राहू दे आता. अरे चला लवकर यार. अरे कुठे गेली ही पोरं? अरे आत्ताच इथं होती ना. मिळतील पुढे. चल तू तास चल 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 लवकर चल. चल लवकर चल लवकर. अबीर, पोटात कावळे ओरडतायत रे. त्या टपरीवर पण काहीच मिळालं नाही खायला. आता आपण काय खायचं? एक मिनिट ओवी, आपल्याला त्या रस्त्याने जायचं असतं बघा, जंगलाच्या रस्त्याने. हो अबीर, तू जरा वेडा आहेस का रे? जंगलात कुठे तू दुकान आणि हॉटेल शोधायला जाणार आहेस? अगं ओवी, जंगलात असतं का दुकान झाडाचं? हा, झाडाचं दुकान. अबीर, तुला नक्की काय बोलायचंय? एक मिनिट ओवी, मला सांग, आता आपण कुठे असतो? जंगलात ना, आपण रोडवर. मुलींना बुद्धी नसते हे बोलतात ना, ते खरंच असतं बघा. अगं, हा रस्ता कुठे आणि हे बाजूला जे दिसतंय ते काय आहे? जंगल. मग आपण जंगलातच असतो ना ग. अबीर, माझं डोकं फिरलं का? नीट काय ते सांग लवकर. एक मिनिट. अरे 1 मिनिट बोलून बोलून तू माझे 4 मिनिट घालवलेस. सांग पटकन. बालिके, सब्र का फल मीठा ही होता है. अबीर, माझं जर का डोकं फिरलं ना, तर मी तुझं फलच काढेन. ठीक आहे बाबा, ऐकतेस आता? मला सांग, आपण जंगलात आहोत हो की नाही? मग त्या जंगलात जी मोठी मोठी झाडे असतात, त्या झाडांवर गोड गोड काय असतं म्हणतो मी? फळं. मग त्या फळांना हिंदीमध्ये काय बोलत असतात? फल. म्हणून तर मी बोललो ना, सब्र का फल मीठा ही होता है. अरे नीट काय ते सांग ना लवकर. आता आपण जंगलात जाणार, पेरू, आंबे, करवंद हे खाणार एकदम फुकट. त्याने आपले पोट पण भरेल आणि त्यात मध्ये 20 रुपये सुद्धा वाचत असतात म्हणतो मी. किती भारी आयडिया काढलीस रे तू अबी. तू खरंच माझा हुशार भाऊ आहे. नाही की नाही हुशार? चल आता जाऊया, इथंच बोलण्यात वेळ घालवला आपण. चल. अरे चला रे चला, खायला चला. अबीर, ओवी, चला उठा, नाश्ता रेडी आहे. कुठे गेले हे? एवढं लवकर रेडी झाले? अबीर बाल्कनीमध्ये पण नाही आहेत. यांचा लपंडाव चालू झाला, नाकांना त्रास देऊ मला. अबीर, ओवी बाळा, अबीर चला या पटकन बाहेर, नाश्ता थंड होतोय. ओवी, नाकांना त्रास देऊ बाळांनो.
बाबी किती भारी जाऊ आहे पेरूची आणि ह्याची पण जांभळ उभी तुला बोललो असतो की नाही अगं झाडांच्या दुकानामध्ये सगळं काही एकदम फुकट मिळत असतं एकही रुपया खर्च करायची गरज नसते आपल्याला आपल्याला पण शांती भेटली आणि आपल्या पोटाला सुद्धा पण अबीर घरच्यांना कळलं असेल का मग काय ते माझ्या आईने किंवा तुझ्या अमृत काकूने मी लिहिलेली चिठ्ठी वाचली असणार आणि मग काय ते बाहेर निघले असणार आपल्याला शोधायला पण आपण या एवढ्या मोठ्या जंगलातून जातोय हे त्यांनी आणि आपण विचारच केला नसतो बघ पण अबीर मला सांग तुला एवढ्या मोठ्या जंगलाची भीती नाही वाटत छे छे यात कसलं प्यायचं असतं जॉन बनेगा डॉन हा शब्द कशासाठी असतो मी असताना तुला घाबरायची गरजच नसते बघा अजिबात कळलं मला कळलं चल अबीर आत्ता तर तू मला म्हणालास की मला कशाचीच भीती वाटत नाही आणि मग हे काय अगं मी माझ्यासाठी तुला मिठी नाही मारली मला वाटलं की तुला भीती वाटली असेल म्हणून मी तुला मिठी मारली आणि बघ ना तुझे केस पण कसे भीतीने अशी उभा राहिले ताई भीतीने नाही उभे राहिले मी घरून येताना कंगवा आणायचा विसरले म्हणून ते विस्कटलेत तूच जास्त घाबरलाय मी नाही मी एकदम व्यवस्थित दिसतो ते बघ उभी ते रस्ता मेन रोड असतो बघतो चल आपण जाऊयात बिद्रू बागूबाई चलतीस अभि तू काही बोल पण किती भारी आयडिया काढलीस रे तू आपल्याला किती गोड गोड फळं खायला मिळाली ओबी बबलू काय झालं आहेत का मुलं वर कुठेच नाही सापडत काय एक काम करते मी किचन मध्ये बघते तू बाहेर बघ ओबी अबीर ओबी ओवी बाळा प्लीज बाहेर या ना कुठे आहात तुम्ही ओवी मोनिका मोनिका तू मुलांना कुठे बघितलेस का ग खेळत असेल ना इथेच कुठेतरी नाही ते कुठेच सापडत नाहीये सगळेजण शोधतायत त्यांना काय आपण पण शोधूया चला चल चल पटकन बघ तू काय झालं आहेत का मुलं बाहेर नाही किचन मध्ये पण नाही काय करायचं एक काम करू तिथे बघू ओबी कुठे गेली यार ही मुलं मगाची अरे ही बा मगाशीचीच मुलं आहे ती घे त्यांच्या समोर दाब गाडी साईडला दाब